हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये थर्ड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. दॅट चॅप्टर इज ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. टुडे वी आर गोइंग टू स्टडी आवर मॅथमॅटिक्स पार्ट 1 थर्ड चॅप्टर which is trigonometric functions. मग आता त्या चॅप्टरच्या नेममध्ये सांगितलं आहे की आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला ट्रिगोनोमेट्री शिकायची सगळी. ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये साइन कॉस टॅन हेच आपण शिकणार आहोत. ओके, 11th स्टँडर्डला आपण ट्रिग्नोमेट्रीचे फर्स्ट 3 चॅप्टर पाहिले होते. ओके, बेसिक आपण 11th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. तर ह्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. दॅट पॉईंट इज ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन्स. दॅट फर्स्ट पॉईंट इज ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन्स. ओके, ह्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनकडे जाण्याच्या आधी आपण थोडं बेसिक जाऊया अल्जेब्रिक इक्वेशनकडे. मी आधी अल्जेब्रिक इक्वेशन्स एक्सप्लेन करणार आणि मग आपण ट्रिगोनोमेट्रिककडे जाऊया. अल्जेब्रिक इक्वेशन आपण पाहिलेले आहेत. सपोज मी जर असं लिहिलंय x - 1/2 = 0, तर हे काय आहे? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. सपोज मी असं लिहिलंय x + y = 9, हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. आणि सपोज मी असं लिहिलंय x² - 5x + 6 = 0, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या टाईपचे इक्वेशन आपण बेसिक शिकलेलो आहोत. मग आता x - ½ = 0 असं जर लिहिलं तर ह्या इक्वेशनला सोल्युशन असतं. ह्या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे? x = 1/2. हे जे इक्वेशन लिहिलं फर्स्ट, त्याचं सोल्युशन किती आहे? x = 1/2. सपोज x + y = 9 जर लिहिलं तर याचे इनफायनाईट सोल्युशन येतात. फॉर एक्झाम्पल आपण एक सिंगल सोल्युशन लिहूया. x = 4, y = 5, हे त्याचं सोल्युशन येऊ शकतं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे x² - 5x + 6 = 0, याचं सोल्युशन जर पाहिलं तर x = 3, x = 2, हे 2 सोल्युशन येणार. ओके, हे झाले अल्जेब्रिक इक्वेशन. आपल्याला शिकायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये मी ह्या एक्सच्या ऐवजी रिप्लेस करतो साइन थीटा. मी जर असं लिहिलं साइन थीटा -½ = 0, तर ह्या ठिकाणी काय झालंय? एक्स जो व्हेरिएबल आहे तो रिप्लेस केला आहे आपण साइन थीटाने. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालंय? एक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आपण इंट्रोड्यूस केलंय. ह्या ठिकाणी आपण काय केलंय? व्हेरिएबलच्या ऐवजी एक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इंट्रोड्यूस केलं. म्हणजे साइन थीटा -½ = 0 असं केलं तर हे काय होणार? साइन थीटा = ½ असं होणार. ओके, मग आता ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? ॲन इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. सच इक्वेशन इज कॉल्ड ॲज ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे हे काय आहे? हे आहे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे डेफिनेशन काय होते? ॲन इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. ओके, मग जसं ह्या अल्जेब्रिक इक्वेशनला सोल्युशन असतं, सपोज x - ½ = 0 म्हणजे x = ½ असं सोल्युशन आलं, तसंच ह्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनला सुद्धा सोल्युशन असतात. ओके, ह्याच ठिकाणी बघूया आपण साइन थीटा = ½ जर म्हणलं तर साइन थीटाची व्हॅल्यू ½ कधी असते? 11th स्टँडर्डला आपण शिकलोय. साइन थीटाची व्हॅल्यू ½ असते sin π/6 म्हणजे sin 30ला. साइन थीटा = sin π/6 येणार. म्हणजे या ठिकाणी काय झालंय? थीटा = π/6. दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द सोल्युशन ऑफ दिस ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. हे काय झालंय? हे झालंय
सोल्युशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. लक्षात येते. जसं अल्जेब्रिक इक्वेशनला सोल्युशन असतात तसेच ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनला सोल्युशन असतात. फॉर एक्झाम्पल साइन थीटा इक्वल टू हाफ जर आलं आहे तर साइन थीटा इक्वल टू हाफ व्हॅल्यू कधी असते साइन π/6ला म्हणजे साइन 30ला, तर थीटा इक्वल टू π/6 हे त्याचं सोल्युशन झालं. ओके. मग आता 12th स्टँडर्डला आपल्याला ह्या सोल्युशनचे म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशनचे दोन टाईप आहेत. एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड आहे जनरल सोल्युशन. तर आजच्या लेक्चरला आपण त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन बघणार आहोत. ओके. व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल सोल्युशन. त्या प्रिन्सिपल सोल्युशनकडे जाण्याच्या आधी आपण 11th स्टँडर्डला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि त्याच्या व्हॅल्यू आपण शिकलो आहे. सपोज साइन 30 इक्वल टू 1/2, साइन 60 √3/2, साइन 90 1, साइन 180 0. हा ट्रिग्नोमेट्रिक टेबल आपण शिकलेलो आहोत. ओके. सपोज मी जर 11th स्टँडर्डप्रमाणे ग्राफ ड्रॉ केला साइन थीटा, सपोज y इक्वल टू साइन थीटा, सपोज मी फंक्शन घेतलंय y इक्वल टू साइन थीटा आणि याचा मी ग्राफ ड्रॉ केला. इलेव्हन्थ स्टँडर्डला आपण ग्राफ पाहिलेला आहे. सपोज हा 0 अँगल आहे. ह्या ठिकाणी आपण π/2 घेऊया. पाय सपोज या ठिकाणी घेऊया 3π/2. ह्या ठिकाणी सपोज 2π असे अँगल आपण घेऊया. मग आपल्याला साइन फंक्शन घेतलं आपण. साइन फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -1 टू +1 असते. सपोज या ठिकाणी मी +1 घेतलं आहे आणि ह्या ठिकाणी आहे 1/2. ओके. तर साइन 0 0 असतो, साइन 90 1 असतो हे माहिती आहे आपल्याला, साइन 180 0 हा -1 असतो आणि हा 0 असतो. म्हणजे आपण हा ग्राफ जर ड्रॉ केला तर हे ग्राफ आपण 11th स्टँडर्डला पाहिलेले आहेत. ओके. आपण अजून पुढे अँगल घेतले तर हा ग्राफ असाच जाणार आहे इकडे. ओके. मग आता ह्या ठिकाणी साइन 91 आहे. सपोज मी साइन 30 अँगल घेतलाय तर साइन 30 किती असतो 1/2 असतो. म्हणजे हा अँगल किती येणार इथे π/6 येणार. ओके. ह्या ठिकाणी व्हॅल्यू आहे अँगल π/6 आणि व्हॅल्यू आहे 1/2. हीच स्ट्रेट लाईन जर मी अशी कॅरी फॉरवर्ड केली तर ह्या स्ट्रेट लाईनला जेवढे पॉईंट येतील, सपोज हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हा पॉईंट, ह्या प्रत्येक पॉईंटला पुन्हा रिपीट करतोय साइन 30 इक्वल टू 1/2. ह्या ठिकाणी मी जर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर त्या स्ट्रेट लाईनवर येणाऱ्या प्रत्येक पॉईंटला साइनची व्हॅल्यू ही 1/2च असते. ओके. म्हणजे याचा अर्थ साइन थीटा इक्वल टू 1/2 जर आलं तर थीटा इक्वल टू फर्स्ट सोल्युशन किती असणार π/6. ह्या ठिकाणी अँगल येणार तो येतो 5π/6 सॉल्व केल्यावर. ह्या ठिकाणी अँगल येणार 13π/6. म्हणजे याचा अर्थ काय साइन थीटा इक्वल टू 1/2 जर असेल तर देअरफॉर थीटा इक्वल टू काय येत आहे फर्स्ट सोल्युशन येतं π/6, सेकंड सोल्युशन π/6, थर्ड सोल्युशन येतं आहे 13π/6. असे याचे इन्फायनाईट सोल्युशन क्रिएट होतात. ओके. मग आता फर्स्ट टाईप आपण शिकणार आहोत प्रिन्सिपल सोल्युशन. हे प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे असतं काय प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ह्या ठिकाणी ग्राफमध्ये मी अँगल 0 टू ऑनवर्ड्स घेतलेत आणि मी 2π पासून पुढे गेलोय. ओके. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, हा जो थीटा आहे त्या थीटाला रिस्ट्रिक्शन द्यायचं
म्हणजे थिटा कसा घ्यायचा आहे, फक्त 2π पर्यंत घ्यायचा. द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन फॉर द रेंज 0 to 2π, म्हणजे 0 पासून 360 पर्यंत जेवढे अँगल असतील त्यामध्येच सोल्युशन लिहायचं. त्या सोल्युशनला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन फॉर द व्हॅल्यूज बिटवीन 0 to 2π or the interval 0 to 2π, that solution is called as principal solution. म्हणजे सोल्युशन घेताना आपण काय करणार, ह्या 0 पासून स्टार्ट करणार आणि कुठपर्यंत जाणार, फक्त ह्या 2π पर्यंत जाणार, 2πच्या पुढे जाणार नाही. हा जो इंटरवल आहे 0 to 2π, ह्या सोल्युशनमध्ये आपण जाणार, त्याला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. 2πच्या पुढे जायचं नाही. दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, अतिशय सिंपल आहे. द सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन फॉर द इंटरवल 0 to 2π, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सोल्युशन. आणि जेव्हा तुम्ही सर्व अँगलसाठी सोल्युशन घेता फॉर ऑल इंटिजर्स थिटा बिलॉंग्स टू झेड, दॅट इज कॉल्ड ॲज जनरल सोल्युशन. तो पार्ट आपण नंतर शिकूया. आजच्या लेक्चरला आपण प्रिन्सिपल सोल्युशन शिकूया फक्त. ओके, तर मी आज काय सांगितलं आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सांगितलं. अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. अँड सोल्युशन सांगितलं, त्यामध्ये आपण फर्स्ट टाईप शिकलो आहे प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, त्यानंतर हे जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे, कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिकचं फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन घेण्यासाठी तुम्हाला 11th स्टँडर्ड शिकलेलं आहे अलाइड अँगल फॉर्म्युले क्लिअर पाहिजेत. ते अलाइड अँगल फॉर्म्युले पण या ठिकाणी लिहून देतो. अलाइड अँगल्स 11th स्टँडर्डला आपण अलाइड अँगल फॉर्म्युले शिकलो होतो. तर त्यातले साइन थिटासाठी 3, कॉस थिटासाठी 3 आणि टॅन थिटासाठी 3 असे ॲटलिस्ट 9 अलाइड अँगल फॉर्म्युले तुमचे क्लिअर पाहिजेत, तरच हा प्रॉब्लेम सॉल्व होतो. ओके, साइन पाय मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा, हे आपण 11th स्टँडर्डला लर्न केलेलं आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे, साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. साइनचा तिसरा फॉर्म्युला साइन 2π मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. त्यानंतर कॉससाठी कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. कॉस पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. थर्ड फॉर्म्युला कॉसचा कॉस 2π मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा. साइनचे 3, कॉसचे 3 आणि असेच लाईन ड्रॉ करूया एक. टॅन पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा. सेकंड टॅन पाय प्लस थिटा इक्वल टॅन थिटा. आणि थर्ड टॅन 2π मायनस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा. हे 9 फॉर्म्युले तुमचे क्लिअर असतील तर प्रिन्सिपल सोल्युशन हा पॉईंट तुमचा सॉल्व होतो. ओके, तर ह्या लेक्चरला मी तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय ते एक्सप्लेन केलं आहे आणि त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट जी आहे, बेसिक रिक्वायरमेंट अलाइड अँगल फॉर्म्युले तुमचे क्लिअर पाहिजे. ओके, आता ह्या प्रिन्सिपल सोल्युशनवर काही प्रॉब्लेम सॉल्व करूया आपण. क्वेश्चन असा आहे, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फॉलोइंग. ओके, त्यात
फर्स्ट सब क्वेश्चन आहे कॉस थिटा इक्वल टू 1/2. कॉस थिटा इक्वल टू 1/2 दिलंय आणि त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. कॉस थिटा इक्वल टू 1/2. क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी तुमचा ट्रिग्नोमेट्रिक टेबल क्लिअर पाहिजे. कॉसची व्हॅल्यू 1/2 कधी असते ते आपल्याला माहीत पाहिजे. कॉस थिटा 1/2 कधी असतो? कॉस π/3. कॉस 60 म्हणजे 1/2 असतो, म्हणजे कॉस π/3. ओके. कॉस थिटा इक्वल टू कॉस π/3 म्हणजे फर्स्ट सोल्युशन तुमचं आलंय थिटा इक्वल टू π/3. देअरफॉर थिटा इक्वल टू काय असणार? फर्स्ट सोल्युशन π/3. ओके. हा π/3 त्या रेंजमध्ये आहे की नाही ते आपल्याला चेक करायला लागतं. रेंज म्हणजे काय? प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला सांगितलेलं आहे 0 to 2π म्हणजे 0 to 360. हा π/3 म्हणजे 60 हा कुठे असतो? 0 to 2π मध्ये असतो. ओके. त्यानंतर बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला मग असे सांगितलंय कॉसचे 3 फॉर्म्युले आपल्याला क्लिअर पाहिजे. ओके. त्या 3 मध्ये पर्टिक्युलर कुठला फॉर्म्युला यूज करायचा ते डिपेंड असतं. ह्या ठिकाणी तुम्हाला साइन कसं दिलं त्यावर. कॉस थिटा इक्वल टू 1/2 दोन्ही साईड पॉझिटिव्ह दिलेले आहेत. ओके. मग माझ्याकडे फॉर एक्झाम्पल कॉसचे 3 फॉर्म्युले आहेत. फर्स्ट फॉर्म्युला होता कॉसचा, कॉस π-θ इक्वल टू मायनस कॉस थिटा. सेकंड फॉर्म्युला कॉस π+θ इज इक्वल टू मायनस कॉस थिटा आणि कॉस 2π-θ इक्वल टू कॉस थिटा. असे 3 फॉर्म्युले मला माहीत आहेत. ओके. मग त्या 3 पैकी इथे कोणता वापरायचा? तर हे बघा, ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी कॉस थिटा इक्वल टू कॉस π/3 ह्या दोन्ही साईड कशा आहेत? पॉझिटिव्ह आहेत. ह्या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये एक साईड पॉझिटिव्ह, दुसरी RHS निगेटिव्ह आहे. इथं RHS निगेटिव्ह आहे. थर्ड फॉर्म्युला जर पाहिला तर त्या ठिकाणी दोन्ही साईड पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे मी कुठला फॉर्म्युला यूज करणार? थर्ड फॉर्म्युला मी यूज करणार. ह्या ठिकाणी दोन्ही साईड पॉझिटिव्ह दिलेल्या आहेत. ह्या ठिकाणी दोन्ही साईड पॉझिटिव्ह दिलेल्या आहेत. मग मी तो थर्ड फॉर्म्युला यूज करणार हा. ओके. फॉर्म्युला कुठला घेणार? कॉस 2π-θ इज इक्वल टू कॉस थिटा. तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर कॉस 2π मायनस आता थिटा फर्स्ट सोल्युशन तुम्हाला काय मिळालेलं आहे? π/3 मिळालं आहे. मग ते यूज करायचं. कॉस 2π मायनस π/3 इज इक्वल टू काय असणार? कॉस π/3 असणार. मी थिटाच्या ऐवजी रिप्लेस केलं आहे फक्त π/3 आणि कॉस π/3 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. म्हणजे याचा अर्थ कॉस 2π मायनस π/3 किती येणार? ते 5π/3. कॉस 5π/3 इज इक्वल टू कॉस π/3 इज इक्वल टू किती येणार? 1/2. म्हणजे याचाच अर्थ काय? कॉस π/3 ची आणि कॉस 5π/3 ह्या दोघांची व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. आणि तीच आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली 1/2. देअरफॉर थिटा इक्वल टू किती? पहिले आन्सर येणार π/3 आणि सेकंड आन्सर किती येणार? पहिले आन्सर येणार π/3, सेकंड आन्सर येणार 5π/3. ओके. मग आता हा π/3 आपण चेक केला आहे, तो 0 to 2π मध्ये आहे. हा 5π/3 चेक करायचा, तो 0 to 2π मध्ये आहे की नाही. आपल्याला माहिती आहे π/3 म्हणजे 60 असतं. 60 × 5 म्हणजे 300. 300 हा 0 to 2π मध्ये असतो. 0 ते 360 मध्ये असतो तो. म्हणजे याचा अर्थ 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 5π/3 5π/3 लेस दॅन ऑर इक्वल टू 2π.
ओके, म्हणजे हा जो 5π/3 आहे तो 0 to 2π येतो आणि हा π/3 पण 0 to 2π येतो. म्हणजे याचा अर्थ आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं? प्रिन्सिपल सोल्युशन इज थीटा इक्वल टू π/3 and 5π/3. ओके, क्लिअर. नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूया. एक दोन प्रॉब्लेम सॉल्व केले तर पॉईंट क्लिअर होईल. सेकंड सब क्वेश्चन आहे सेक थीटा इक्वल टू 2/√3. सेक थीटा इक्वल टू 2/√3. ओके, जेव्हा सेक कोसेक कॉट आलेला असेल तर त्याला कॉस साइन आणि टॅनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे बघा, सेक थीटा इज इक्वल टू 2/√3 आहे. तर सेकचा रेसिप्रोकल माहिती आहे आपल्याला, कॉस असतो. म्हणजे याचा अर्थ काय होणार? कॉस इक्वल टू √3/2 होणार. बरोबर का? ह्या कॉस थीटाची व्हॅल्यू √3/2 कधी असते? कॉस 30, म्हणजे कॉस π/6. म्हणजे फर्स्ट सोल्युशन तुम्हाला मिळालं आहे. फर्स्ट सोल्युशन किती आलं आहे तुमचं? π/6 हे फर्स्ट सोल्युशन आलं आहे. ओके, बाय युझिंग आलेड अँगल. मग अशी सांगितलं की कॉसचे 3 आलेड अँगल असतात जे आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायचे आहेत. ह्या दोन्ही साईड पॉझिटिव्ह आलेत म्हणजे मी थर्ड फॉर्म्युला घेणार पॉझिटिव्हचा. कॉस 2π - थीटा इक्वल टू कॉस थीटा हा आलेड अँगल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला जर यूज केला, कॉस 2π हा बेस अँगल किती आला आहे? π/6 इज इक्वल टू कॉस π/6 आणि कॉस π/6 ची व्हॅल्यू किती असते? √3/2. म्हणजेच कॉस 2π - π/6 ते असणार 5π/6 इज इक्वल टू कॉस π/6 इज इक्वल टू √3/2. ओके, म्हणजेच कॉस 5π/6 आणि कॉस π/6 ह्या दोघांची व्हॅल्यू किती आहे? √3/2 आहे. हे दोन्ही अँगल 0 to 2π मध्ये आहेत की नाही चेक करायचे आपल्याला. हा जो π/6 असतो, π/6 म्हणजे 30 हा 0 to 2π मध्ये असतो. याचा अर्थ काय? 0 <= π/6 <= 2π अँड 5π/6 म्हणजे 150चा अँगल असतो, तो पण 0 to 2π मध्ये असतो. π/6 <2π. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन काय येणार याचं? प्रिन्सिपल सोल्युशन इज थीटा इक्वल टू फर्स्ट सोल्युशन येणार π/6 आणि सेकंड सोल्युशन येणार 5π/6. ओके, क्लिअर. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे आणि 2 मार्क्सला हा क्वेश्चन येतोय. अजून एक क्वेश्चन सॉल्व करूया. साइन थीटा इक्वल टू -1/2. ओके, साइन थीटा इक्वल टू -1/2 दिलं आहे. सोल्युशन -1/2. साइनची व्हॅल्यू 1/2 कधी असते ते आपल्याला माहीत पाहिजे. मायनस साइन 30 हा 1/2 असतो. हे मायनस साइन मी ॲज इट इज ठेवणार आणि 1/2 म्हणजे काय लिहिणार? साइन π/6. ओके, म्हणजे साइन थीटा इक्वल टू -साइन π/6. क्लिअर. ह्या ठिकाणी आलाड अँगल यूज करायचे आपल्याला. साइनचे आलाड अँगल पुन्हा एकदा सांगतो, साइन π इक्वल टू साइन थीटा
साइन पाय प्लस थिटा मायनस साइन थिटा आणि थर्ड साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. ओके, असे 3 फॉर्म्युले आहेत. मग आता ह्या 3 पैकी फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे ते डिपेंड आहे ह्या ठिकाणी. हे बघा, ह्या ठिकाणी आता निगेटिव्ह साईन दिलं आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह साईन दिलं आहे, म्हणजे एक रेशो पॉझिटिव्ह आहे आणि एक रेशो निगेटिव्ह दिला आहे. मग तेच तुम्ही ह्या ठिकाणी बघणार. ह्या ठिकाणी जर बघितलं तर रेड कलर घेऊया. सेकंड फॉर्म्युला आहे साइन पाय प्लस थिटा मायनस साइन थिटा आहे आणि साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा आहे. म्हणजे तुम्ही हे 2 फॉर्म्युले यूज करणार, कारण ह्या ठिकाणी दोन्ही साईड पॉझिटिव्ह दिलेलं आहे, तुम्हाला इथं निगेटिव्ह साईन मॅच करायचं आहे. मग आता मी काय करणार, बाय युजिंग allied angle, allied angle फॉर्म्युले काय आहेत, साइन पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा आहे. म्हणजे फर्स्ट मी काय रिप्लेस करणार, ह्या थिटाच्या ऐवजी मी पाय बाय 6 रिप्लेस करणार. साइन पाय प्लस पाय 6 इज मायनस साइन पाय बाय 6. ओके, म्हणजे याचा अर्थ हा पाय प्लस पाय बाय 6 म्हणजे होणार 7. हा फर्स्ट फॉर्म्युला यूज केला आहे. ऑल्सो हा थर्ड फॉर्म्युला साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा आहे. साइन 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. म्हणजे याचा अर्थ साइन 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू साइन पाय बाय 6. म्हणजेच याचा अर्थ साइन 2 पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे किती येणार ते, इलेवन पाय बाय 6. साइन 11/6 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, हा जो आहे साइन 7 पाय बाय 6 आणि साइन ह्या दोघांची व्हॅल्यू किती येते, मायनस साइन पाय बाय 6 येते. म्हणजेच साइन 7 पाय बाय 6 इज इक्वल टू साइन 11 पाय बाय 6 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6. म्हणजेच किती, मायनस 1/2. म्हणजे याचा अर्थ साइन थिटाची व्हॅल्यू मायनस 1/2 कधी असते, तर ती असते 7 पाय बाय 6ला आणि 11 पाय बाय 6ला. आणि हे दोन्ही अँगल चेक करायचे आपल्याला 0 to 2 पायमध्ये आहेत की नाही. 7 पाय बाय 6 म्हणजे 210चा अँगल येतो, तो 0 to 360 मध्ये असतो. अँड 11 पाय बाय 6 म्हणजे 330चा अँगल येतो, तो 0 to 2 पायमध्ये असतो. म्हणजे 2 सोल्युशन आले आणि दोन्ही पण आपले 0 to 2 पायच्या मध्ये आहेत. म्हणजे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय होणार, प्रिन्सिपल सोल्युशन इज थिटा इक्वल टू 7 पाय बाय 6 अँड पाय बाय 6. क्लिअर, अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहेत. तर थर्ड चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 3.1 मधील आपण काही प्रॉब्लेम सॉल्व केले प्रिन्सिपल सोल्युशनचे. राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट